वर्षावर महायुतीचं रात्री उशिरा मंथन सुरू होतं। तब्बल 2 तास बैठक चालली। फडणवीस शिंदे या बैठकीला उपस्थित होते। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होती। तर तब्बल 2 तास या बैठकीत मंथन चाललेलं आहे। महायुतीचं रात्री उशिरा वर्षावर मंथन चाललं। फडणवीस शिंदे सामंत बावनकुळे चव्हाण या बैठकीला उपस्थित होते। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहे। शुभम, आपण पाहिलं तर महायुतीचं ही जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय असं बोललं जातंय, नेत्यांकडूनही तसं म्हटलं जातंय। त्यामुळे काल रात्रीचं मंथन नेमकं कशासाठी होतं आणि बैठकीत काय काय चर्चा झाली आहे? प्रणिता, खरं तर काल रात्री मोठ्या बैठका या सध्या मुंबईमध्ये झालेल्या आहेत। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ज्या आहेत प्रमुख बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सुरू आहेत आणि अशामध्येच काल सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सर्व बैठका या ठिकाणी झाल्या होत्या, ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मंत्री हे देखील उपस्थित होते। आणि त्यानंतर मात्र रात्री जी आहे उशिरा 11:30 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते आणि त्यांनी जे आहे त्यांच्या प्रमुख जे नेते आहेत शिवसेनेचे त्यांना देखील बोलवलेलं। राहुल शेवाळे असतील, उदय सामंत असतील, यांना त्यांनी जे आहे बैठकीसाठी बोलवलं होतं। काल रात्री जागा वाटपावर कुठेतरी चर्चा झालेली आहे। आज किंवा उद्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने एबी फॉर्मचं वाटप होईल, कशा पद्धतीने सर्व प्रभाग जे आहेत तिथे महायुतीचे उमेदवार असणार आहेत, या सर्व गोष्टी समोर येताना दिसून येतील। पण अशामध्येच काल रात्री उशिरा 2 तास ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जागा वाटप असेल किंवा मग इतर महानगरपालिकांबद्दलच्या चर्चा असतील, त्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती करत आहेत त्याबद्दल चर्चा झाल्याचं समजून येत आहे। अर्थातच काही वेळामध्ये किंवा मग सकाळपर्यंत जे आहे चित्र अगदी स्पष्ट होईल की कशा पद्धतीने चर्चा झाली होती आणि नेमका काय फॉर्म्युला ठरला आहे। जी शुभम, आणि त्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।